या पुढच्या बातमीकडे एक महत्त्वाची बातमी आहे। नाशिकमधील विकृत कॅप्टन अशोक खरात सोबतच्या कनेक्शनमुळे वादामध्ये सापडलेल्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांना अखेर आपल्या पदावर पाणी सोडावं लागलेलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या आदेशानंतर रुपाली चाकणकरांनी रात्री सुनेत्रा पवार यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला। विकृत अशोक खरातची पाद्यपूजा, डोक्यावर छत्री धरलेले फोटो समोर आले आणि त्यानंतर विरोधकांनी त्यांच्यावर आक्रमकपणे निशाणा साधायला सुरुवात केली आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी सुद्धा लावून धरली। तसंच भोंदूबाबाच्या सांगण्यावरून चाकणकरांनी अनामिका कापत तंत्रमंत्र विद्या केल्याचा खळबळजनक आरोप सुषमा अंधारे यांनी केला आणि त्यानंतर फडणवीसांनी चाकणकरांना वर्षावर बोलवत राजीनाम्याचे आदेश दिले होते। त्यानंतर चाकणकरांनी सुनेत्रा पवारांची भेट घेऊन आपला राजीनामा सादर केला। वैयक्तिक कारणामुळे स्वेच्छेने राजीनामा दिल्याचं त्यांनी पत्रामध्ये म्हटलेलं आहे। दरम्यान यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळलेले आहेत। यामध्ये जी व्यक्ती होती ती दोषी आहेच, त्याच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे। आपल्याला कोणत्याही व्यक्तीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल काही माहिती असायचं कारण नाही आणि आज आपण ज्यांच्याबरोबर आहेत ते पुढे जाऊन 4 वर्षांनी 5 वर्षांनी काय करणार आहेत हे याची कल्पना आपल्याला नसते। त्याच्यामुळे या व्यक्तीवर कठोर कारवाई व्हावीच ही मागणी मी आज केलेली आहे आणि या सगळ्या गोष्टींचा निष्पक्षपणे तपास व्हावा। त्याच्यामुळे मी आज राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा माझ्या नेत्या आदरणीय सुनेत्रा वहिनी यांच्याकडे मी सुपूर्द केलेला आहे। याबाबतचा जो काही निर्णय असेल तो आदरणीय वहिनी घेतील। आपल्याशी बोलण्यासाठी मी सविस्तर पुराव्यासहित पत्रकार परिषद घेतली। समाजामध्ये आपण आयुष्य जगत असताना कोणाला ना कोणाला गुरु मानत असतो। खरात पती पत्नीला माझ्या परिवाराने गुरु मानलं, आम्ही गुरु मानलं। काही लोकांवर विश्वास ठेवतो, एक आध्यात्मिक श्रद्धा आपली असते, एक आध्यात्मिक भावना असते। माझं संपूर्ण कुटुंब हे वारकरी कुटुंब आहे, त्याच्यामुळे आमची जी श्रद्धा होती ती आध्यात्मिक दृष्टिकोनातून होती आणि म्हणून आम्ही कुटुंब ह्या देवस्थानशी जोडलं होतं। पण त्याची दुसरी जी बाजू आहे ती कधी आमच्या समोर आली नाही, काही माहीत असायचं कारण नाही। वर्षातल्या काही कार्यक्रमांना उपस्थित राहत असताना काही कालावधीसाठी आम्ही तिथं असायचो। अशा पद्धतीने जे काही गोष्टी 2 दिवस चालू आहेत, चुकीच्या बातम्या चालू आहेत, एखादी व्यक्ती पुढे जाऊन कशी वागती त्याचं कृत्य वैयक्तिक आयुष्य आपल्याला कोणाला माहीत नसतं। आम्ही जोडलो होतो तर मी पहिल्याच दिवशी ट्विट करून सांगितलं हो आम्ही संस्थानाशी जोडलेलो होतो, देवस्थान ट्रस्टमध्ये होतो। ते फोटो माझ्या आहेत, अनेक वर्षापूर्वीच्या आमच्या कुटुंबाबरोबरचे फोटो तिथं होते आणि एखाद्या गुरुची पती पत्नीची पाद्यपूजा करत असताना गुरुपौर्णिमेच्या दिवशीचे फोटो आहेत। विशेष म्हणजे अनेक लोकांचे फोटो याच्यामध्ये आहेत, पण केवळ महिला म्हणून ज्या पद्धतीचं सॉफ्ट टार्गेट गेले 2 दिवसामध्ये करतात ते अत्यंत चुकीचं आहे। कॅप्टन खरातची जवळीक चाकणकरांना भोवलेली आहे। रुपाली चाकणकर आता प्रदेशाध्यक्ष पदाला सुद्धा मुकणार असल्याचं समोर येत आहे। राष्ट्रवादीचं महिला प्रदेशाध्यक्षपद सोडावं लागणार आहे। भोंदूबाबामुळे महत्त्वाच्या दोन्ही पदांवर त्यांना पाणी सोडावं लागणार आहे। शेकडो महिलांचा लैंगिक छळ केल्याचा आरोप असलेल्या नाशिकच्या भोंदूबाबा अशोक खरात याच्यामुळे रुपाली चाकणकरांना आता त्या अडचणीमध्ये सापडलेल्या आहेत आणि त्यामुळे त्यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा तर दिलेला आहेच, पण त्याचबरोबर त्यांना आता प्रदेशाध्यक्ष पद सुद्धा सोडावं लागणार आहे, अशी सध्या वेळ आलेली आहे। या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांच्याकडे। सीमा, रुपाली चाकणकर या आता मोठ्या अडचणीमध्ये सापडलेल्या आहेत। महिला आयोगाचं अध्यक्षपद गेलेलंच आहे, मात्र आता प्रदेशाध्यक्ष पद सुद्धा जाईल की काय अशी चिन्ह निर्माण झालेली आहे। काय या संदर्भातले अपडेट्स आहेत आपल्याकडे? नक्की श्वेता, मागील 2 दिवसांपासून भोंदूबाबा प्रकरण आपण महाराष्ट्रामध्ये गाजल्याचं पाहायला मिळालं आणि या संदर्भात या प्रकरणी रुपाली चाकणकर यांच्या अडचणी या चांगल्याच वाढल्याचं सध्या पाहायला मिळत आहे। 2 दिवस नाट्यमय घडामोडी घडल्यानंतर रुपाली चाकणकर यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा काल संध्याकाळी दिला आणि त्यानंतर माध्यमांसमोर येऊन त्यांनी आपली प्रतिक्रिया सुद्धा दिली। आपल्यावरती लागलेले जे त्यांच्यावरती केलेले जे आरोप होते ते त्यांनी फेटाळून लावले, हे सगळं आपण पाहिलं। मात्र सध्या एक राजीनामा झाल्यानंतर प्रदेशाध्यक्ष पदाचा सुद्धा राजीनामा
रुपाली चाकणकर देणार का, असा एक प्रश्न जो आहे तो कालपासून निर्माण होतोय. जी सध्या माहिती सूत्रांकडनं मिळते त्यानुसार महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा सुद्धा राजीनामा देण्यासाठी त्यांना पक्षाकडनं सांगितलं गेलेलं आहे. त्यामुळे याही पदाचा राजीनामा आज किंवा उद्यामध्ये रुपाली चाकणकर देतील अशी शक्यता सध्या वर्तवली जाते. खरं तर काल राजीनामा दिल्यानंतर पक्षांतर्गत आज एक बैठक होण्याची देखील शक्यता आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आज मुंबईमध्ये असतील. सोबतच पक्षाच्या वरिष्ठ आणि पक्षाच्या प्रमुख सुनेत्रा पवार सुद्धा आज मुंबईमध्ये आहे. त्यामुळे आधी पक्षांतर्गत एक बैठक होणार. ज्या पद्धतीनं या प्रकरणामुळे पक्षाची प्रतिमा कुठेतरी मलिन होताना दिसते, त्यामुळे याविषयी सुद्धा एक चर्चा होईल आणि त्यानंतर रुपाली चाकणकर यांच्या संदर्भात पक्ष म्हणून काय नक्की भूमिका घ्यायची आहे हे स्पष्ट होईल. मात्र सूत्रांच्या माहितीनुसार रुपाली चाकणकर यांना प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देण्यासाठी सुद्धा पक्षाकडनं सांगितलं गेलेलं आहे. त्यामुळे आता या पदाचा राजीनामा कधीपर्यंत रुपाली चाकणकर देणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. अगदी सीमा, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.